आणि एक बातमी हाती येते, भाजपच्या नगरसेवकाच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे। सुनीता गलांडे, शीतल शिंदे आणि योगेश मुळे बंदी असतानाही विजय मिरवणूक काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत पुण्याचे। मंदार, काय माहिती आहे? मिलिंद, खरं तर निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने आधीच स्पष्ट केलेलं होतं की मतमोजणीच्या दिवशी 5हून अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही किंवा फटाके देखील फोडता येणार नाहीत। परंतु या सगळ्या गोष्टी पुण्यातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये जे भाजपचे उमेदवार निवडून आले त्या 4ही उमेदवारांकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला। एक मोठी मोटरसायकल रॅली काढण्यात आली, त्याचबरोबर फटाके देखील मोठ्या प्रमाणात फोडण्यात आले आणि त्यामुळे पोलिसांनी या 4ही उमेदवारांवरती किंवा आता म्हणू त्यांना आपण भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांच्यावरती आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद केलाय। मिलिंद, मंदार, कारवाई काय असू शकते? मिलिंद, आता त्यामध्ये जी काही तरतूद आहे कायद्यानुसार त्यानुसार पोलिसांची पुढची कारवाई असेल। परंतु आश्चर्याची बाब म्हणजे की भाजपचेच हे नगरसेवक आहेत ज्यांनी या आचारसंहितेचा भंग केलाय। मंदार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।